नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण। मराठी व्याकरण आपल्याला पेपर क्रमांक 2साठी 30 गुणांसाठी विचारलं जातं। त्यामुळे आपण मागील जे झालेले पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2025 या दरम्यान जे पेपर क्रमांक 2 झालेले आहेत टीईटीचे, त्यामध्ये प्रॉपर मराठी व्याकरणावर आधारित नेमक्या कोणत्या घटकावर किती गुणांसाठी प्रश्न विचारले याचं वर्गीकरण करून घेऊ, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला दिशादर्शन होईल। त्याचबरोबर मराठी व्याकरणाची पुस्तके कोणती वापरायची आहेत, स्टडी मटेरियल कुठून आपण अवगत करून घेऊ शकतो, त्याचबरोबर ओल्ड पेपर, सराव पेपर या संदर्भाने सुद्धा सर्व चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला त्याचं माहिती उपयुक्त ठरेल। आपल्या सर्वांना माहीत आहे की टीईटी पेपर क्रमांक 2चं जर आपण स्वरूप पाहिलं अभ्यासक्रमामध्ये तर भाषा 1 आणि भाषा 2 आपल्याला फिक्स असतात, नंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र इथे मात्र आपल्या चॉईस असते गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे असे तुम्ही विषय घेऊ शकता। आपण चर्चा करत आहोत मराठी व्याकरणाच्या संदर्भानं, म्हणजे जे विद्यार्थी मराठी निवडणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे या ॲपमध्ये जाऊन 2013 ते 2025 पर्यंत जे पेपर झालेले आहेत टीईटी पेपर क्रमांक 1 आणि टीईटी पेपर क्रमांक 2 या पेपरचे ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्ही ॲपमध्ये जाऊन सोडवू शकता, व्ह्यूज करू शकता, त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओ बघू शकता। त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मराठीचे, जे तुम्ही सोडवू शकता ऑनलाईन पद्धतीनं। त्याचबरोबर ते व्ह्यूज करू शकता क्वेश्चन्स आणि विश्लेषणाचे व्हिडिओ देखील पाहू शकता। हे ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। आता आपण पाहूया, जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अगदी टीईटी पेपर क्रमांक 2 जो आहे तो मागील 9 वर्षामध्ये घेतलेला होता परीक्षा परिषदेकडून। नेमकं या 9 वर्षामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेत त्याचा आपण एकदा बघून घेऊ, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला आपल्याला कळेल की कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत। आपण जर पाहिलं तर वर्णमाला हा टॉपिक जवळपास मागील 4ही वर्षी कंपल्सरी विचारला आहे। 2025, 24, 21, 19 नंतर 17ला पण विचारला होता। मागच्या 4 वर्षापासून रेग्युलर विचारतात वर्णमालेचा एक प्रश्न, म्हणून वर्णमाला तुम्ही व्यवस्थित करून घ्या। आपल्याला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण स्वतंत्र या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत। जर तुम्हाला एखादा टॉपिकवर लगेच व्हिडिओ बनवायचा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की मराठीच्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवावा। त्यानंतर संधी बघा कंपल्सरी आहे, 1 गुण 1 गुण 1 गुण कंपल्सरी। दरवर्षी संधी आपल्याला एका मार्क्सला विचारतात, म्हणून आपण संधी हे प्रकरण करून जाणं अपेक्षित आहे, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट शब्दांच्या जातीवर कमी प्रश्न विचारले तर, आणि जरी विचारले तर एकदम इझी विचारले तर अविकारी शब्द, विकारी शब्द, नाम कोणतं आहे, ठीक आहे। त्यानंतर नामावर स्पेशल मागच्या 2ही वर्षी प्रश्न आहे, नंतर या अगोदर 18ला आहे, नंतर 15ला 2 प्रश्न विचारले होते, 13ला 2 प्रश्न विचारले होते। नंतर लिंग विचार यावर आधारित 20, 18, 17, 16ला प्रश्न त्यांनी विचारले होते। त्यामध्ये कंपल्सरी प्रश्न विचारणारे टॉपिक आहेत बघा, इथं थोडेसे ग्रीन शेड जो केलेला आहे, म्हणजे जसं संधी दरवर्षी विचारतात तसंच वचनसुद्धा दरवर्षी विचारतात आणि विभक्तीसुद्धा दरवर्षी विचारतात। तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक इयरला वचनावर प्रश्न विचारला आहे, प्रत्येक इयरला विभक्तीवर प्रश्न विचारला आहे, विभक्तीवर तर कधी कधी 2-2 मार्कचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत। सामान्य रूप आपल्याला खूप कमी वेळा विचारले, 16, 13, 14, 16ला विचारलं होतं सामान्य रूप। त्यानंतर सर्वनाम मागील वर्षी विचारला होता 2025मध्ये, त्यानंतर खूप कमी वेळा विचारला आहे। विशेषण मागील 2ही वर्षे विचारलं नाही। क्रियापद आपल्याला 2024ला विचारलं होतं। काळ 2025ला विचारला, मात्र काळ आपण जर बघितलं तर साधारणपणे 2023, 21, 19, 18, 17, 16 म्हणजे जवळपास प्रत्येक इयरला काळ आहे, फक्त 2024चं इयर त्यांनी स्किप केलं होतं। त्यानंतर केवळ प्रयोग यावे 1-1, 2-2 मार्काला एखाद्या वर्षी विचारले। प्रयोग विचारला आहे बघा, प्रयोग जर तुम्ही मागील 4ही वर्षी कंपल्सरी प्रयोग विचारला आहे। वाक्य प्रकार
वाक्यप्रकारसुद्धा प्रत्येक इयरला आहे. तुम्ही जर बघितलं तर 9 प्रश्न, 9 वर्षाचे 9 प्रश्न, 9 गुणांसाठी. ठीक आहे. म्हणून असे जे टॉपिक आहेत, काळ असेल, वाक्यप्रकार असेल, वचनविचार असेल, विभक्ती असेल, संधी असेल, हे टॉपिक आपण अत्यंत काळजीपूर्वक आणि परत परत त्याला आपण रिव्हिजन देणं गरजेचं आहे. त्यानंतर वाक्य पृथक्करण नाही विचारलं आपल्याला जास्त. विरामचिन्हे विचारली आहे तर तुम्ही मागील 5ही वर्षे आपल्याला विरामचिन्हावर प्रश्न आहे. शुद्ध लेखन दरवर्षी विचारतात. कधी कधी 2-2 मार्कला शुद्ध लेखन विचारले म्हणून ते करून जाणं अपेक्षित आहे. समानार्थी शब्द दरवर्षी विचारतात, आपल्याला तो करून जावाच लागणार आहे टॉपिक, त्याचा सराव. विरुद्धार्थी दरवर्षी आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर विरुद्धार्थी शब्द प्रत्येक इयरला 1-1 9 वर्षाचे 9 प्रश्न असं त्यांनी विचारलं आहे. त्यानंतर समूह शब्द, समूहाबद्दल शब्द खूप कमी विचारले. जोड शब्द कमी विचारले आपल्याला. त्यानंतर वाक्प्रचार विचारला आहे बघा. मागच्या वर्षी जरी नाही विचारला तर 24ला विचारला आहे, 23, 19, 18, 17 या इयरला त्यांनी विचारला आहे. म्हण ही कंपल्सरी आहे बघा. म्हण एक कंपल्सरी आहे. 9 वर्ष 9 गुण कंपल्सरी म्हण आहे. त्यामुळे विरुद्धार्थी शब्द असेल, समानार्थी शब्द असेल, संधी असेल, ठीक आहे, वचन विचार असतील, हे टॉपिक आपण जास्तीत जास्त वाचून जावेत. अलंकार मागच्या 4ही वर्षापासून विचारतात, वृत्त 4ही वर्षापासून विचारतात, रस 4ही वर्षापासून विचारतात, म्हणून हे टॉपिक बघून जा. शब्दसिद्धी पूर्ण प्रकरण करा. इथं तुम्हाला जास्त वर्गीकृत करून दिले, परंतु पूर्ण टॉपिक जर पाहायचा आपल्याला तर शब्दसिद्धी त्यांनी खूप साऱ्या मार्कला विचारले, म्हणून शब्दसिद्धी हे प्रकरणच क्लिअर करून जा. समास शब्दसिद्धीलाच पार्ट आहे पण स्वतंत्र विचारतात ते. मराठी जीके म्हणजे साहित्यिकांची टोपण नावं, त्यांचे साहित्यिक, त्याचबरोबर त्यांचे आत्मचरित्र, त्याचबरोबर मराठीतील पुरस्कार, साहित्य संमेलने, हे सगळं मराठी जीकेमध्ये येतं. तर बघा तुम्ही प्रत्येक इयरला 3 मार्क 4 मार्क 3 मार्क 4 मार्क 3 मार्क 4 मार्क 5 मार्क 5 मार्क म्हणून मराठी जीकेला खूप वेटेज आहे. ते वेटेज द्या. ठीक आहे. त्यावर आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत. वेळ मिळाल्यास आपण परत मराठी जीकेवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. पत्र प्रकार मागील 3ही वर्षी विचारला आहे, तो बघून जा. निबंध प्रकारावर एकदा प्रश्न विचारला होता. नंतर कवितेवर 3 प्रश्न विचारतात, ते आपल्याला मागील 2 वर्षापासून, आणि उतार्यावर 3 प्रश्न विचारतात, हे तर कंपल्सरीच आहे. यावेळेस अलंकारिक शब्दावर पण त्यांनी एक प्रश्न विचारला होता. यावेळेस तो अलंकारिक शब्द नवीन टाकला होता त्यांनी. म्हणजे आपल्याला जे थोडं एक ग्रीन हायलाईट केलं, जसं उतारा, कविता, पत्र, त्यानंतर मराठी जीके, समास, म्हणी, विरुद्धार्थी शब्द, बघा हे रिव्हिजन जास्त करायला. शुद्ध लेखन, त्यानंतर समानार्थी, काळ, वाक्यप्रकार, वचन विचार, विभक्ती, संधी, हे टॉपिक आपण करून जाणं अपेक्षित आहे. पुस्तकांसाठी तुम्ही 5वी ते 10वीच्या क्रमिक पुस्तकातून हे टॉपिक अभ्यासू शकता. आणि जर थोडासा तुमच्याकडे वेळ नसेल तर म्हणून तुम्ही मोरा वाळंबे सरांचं बुक यूज करू शकता, किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं सुद्धा तुम्ही बुक, या दोन्हीपैकी एक बुक तुम्ही यूज करा, जिथं तुम्हाला बऱ्यापैकी हे टॉपिक मिळून जातील. त्याचबरोबर आपला ओएसिस करिअर पॉईंटचं जर ॲप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ते डाउनलोड करा. तिथे तुम्हाला सराव पेपर उपलब्ध करून दिले तर TETचे. त्याचबरोबर तुम्हाला ओल्ड पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले, जे पेपर तुम्ही सोडवू शकता, पाहू शकता. त्याचबरोबर विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरून डायरेक्ट डाउनलोड करा, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. व आपले जे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ते प्लॅटफॉर्म वेळोवेळी तुम्हाला या एक्झामच्या संदर्भानं माहिती देतात. TET असेल, TIIT असेल, सेट असेल, नेट असेल, यासाठी तुम्ही हे प्लॅटफॉर्मसुद्धा फॉलो आणि जॉईन करा. धन्यवाद.